इथं बसणारे सर्व तरुण पोरं ऐका, अरे काही काही लोक आपल्याशी घरोबा करतात, आपल्या घरापर्यंत येतात, आपल्या दारापर्यंत येतात, आपल्या कॉटपर्यंत येतात, आपल्या चुल्यापर्यंत येतात, आपल्या भाकरच्या डालकीतली भाकर सुद्धा खातात. पण ज्यांना असं कोणाला वाटतं ना, माल बोलती दुनिया मानायला लागे बा, माल गलती गली परत राम राम घालायला लागेल बा, माल बोलताच मानपान भेटायला लागे बा, एक सूत्र लक्षात ठेवा, मित्र पडतीत भेटत नाही, मित्र चलतीत भेटतात. आणि ज्या चलती मा भेटतस ना, ते आपला कायम मदत मा येतच नाही. चलती मा हजार लोक भेटतील, आपत्कालीन जो संकटात आपल्याला सहकार्य करतो ना, तो खरा मित्र. आणि मित्र कोणाला म्हणावं? मित्राची काय व्याख्या आहे? अरे ज्याला आपल्या भाकरच्या डालकीतली भाकर आणि हृदयातलं दुःख माहितीये ना, त्याला मित्र म्हणावं. याचा भांडा कुत्रा काय करतं? संध्याकाळी दारू पाजणारा आणि पत्ता खेळायला बोलावणारा. मित्र असा पाहिजे की आपलं आयुष्याचं परिवर्तन करणारा पाहिजे. मित्र असा पाहिजे की आपल्याला अडचणीतनं काढणारा पाहिजे. नाही तर काही काही लोक आपल्याशी घरोबाबी करतात. आपला चलते बा नानबो तुला काय स्वभाव, हापा तुम्हाला काय स्वभाव, काय तुमनं नाव, काय तुमने लोक राम राम घालतात, आणि काय तुम्ही जाता नेता चर्चा शे, या फक्त आपला चलती ना. आणि आपल्यावरच काही अडचण येऊ द्या तुम्ही. अरे काही नाही अडचणी आहेत संसारात. कधी आई आजारी पडते तर कधी पत्नी आजारी पडते, कधी मुलांच्या शिक्षणासाठी भरकटला जातो माणूस. आणि निसर्ग असा कोपतोय. पोळ्याच्या अगोदर आपल्याला असं वाटत होतं सर्व शेतकऱ्यांना काय आपलं घरे भरतील आणि काय नाही आपल्याला उत्पन्न होईल. दिली ना देवाने पाठ फिरवून. अरे तुमच्याकडे तर काहीच नाही दादा हो. आमच्याकडे एकच हप्त्यात 3-3दा ढगफुटी झाली. इतकी अशी भयान अवस्था झाली ना आमच्याकडे. 3दा ढगफुटी झाली. कोणाचे जनावर मेली हो, कोणाचा चारा वाहून गेला. माझ्या मित्राचं तर 13 एकर वावर वाहून गेलं शिंदाळला. शिंदाळच्या बाजूला सातगाव डोंगरी म्हणून गाव आहे. ज्या दिवशी ढगफुटी झाली ना, त्याच्या आदल्या दिवशी त्याच रात्री माझ्या मित्रानं 35,000 रुपये कमीनं भिशी उचलली 1 लाखाची. भिशी का उचलली? पुण्याला पोरगी शिकत होती, तिची फी भरायची होती. तो पैसा 3 रुपये शेकडापेक्षा जास्त महागा पडला. पण ज्या दिवशी संकट घेरून येतं ना संसारात, त्या दिवशी देव आपल्यावर काय अशा रुसतो आपल्यालाच कळत नाही. एका थाटी जेवलेलो मित्र आम्ही, एका सारखी जगलेलो, प्रत्येक काळात सुखात आणि दुःखात असलेला मित्र. ज्या दिवशी ढगफुटी झाली, 60-65 हजार रुपये असे आणले, फ्रीज वरती डब्यात ठेवले बाबा. आणि रात्री 2 वाजता जेव्हा ढगफुटी झाली, कोणाच्या घरांमध्ये पाणी तर कोणाच्या गोठ्यांमध्ये पाणी. इतका भयावह सीन 2 वाजता आपत्कालीन. ज्याचे 65 हजाराचं डबं वाहिलं ना, त्याला सकाळी आम्ही भेटायला गेलो होतो. आमचे मित्र, सर्व मित्र गेलो आम्ही, सर्व क्लासमेट होतो. गाडीवरती ज्याच्या गाडी पर्यायाने गेलो. माझ्या अगोदर सर्व मित्र असे बसलेले होतो, मी पण गेलो. जसा गेलो तसा त्याचा 8 वर्षाचा पोरगा त्याला सांगत होता, पप्पा महाराज काका आले. माटी करत होता माझा मित्र, सर्व मित्रांजवळ खाली बसलेला होता. मी गेल्यानंतर इतका ढोरा सारखा रडला. सर्व मित्र जवळ, सर्वांनी कोणी त्याचा हात धरला, कोणी कांद्यावर हात ठेवलं. सांगितलं महाराज रात्रीच 65,000 रुपयाला डबा
मी फ्रीज धरो का टीव्ही धरो तर लोक डोळ्याना समोर 65,000 रुपयानं डबा पाहिजे. 65,000 डबा असं वातांना समायत नाही. तर लगून 7-7 लिटरच्या 9 गावड्या धावा तुटणार नाही. 20 मिनिटा मग गावड्या मरण्यात डोळ्याना समोर. कोणी आमले वडीसल काढ, जसं जसं वाटणं, कोणी पोऱ्याल वड, कोणी बाईले वड. काय नाही शिकवत संसार, काय नाही करा. सर्व मित्रांनी त्याला असं बसवलं. म्हटलं भल्या वेड्या माणसा, काय काय गेलं रे तुझा? अरे म्हणे पाहिजे माझी गुरढोरं गेली, माझी जमीन वाहून गेली, माझा पोरगा सुद्धा वाहून गेला असता, पण इतर लोकांनी सहकार्य केलं, पोरगा सांभाळला, पत्नीला काढलं. हात जोडून रडायचा काही शिल्लक राहिलं नाही रे. होतं न होतं सर्व चाललं गेलं. सांग ना मी कसा जगू, कसं काय करू? सर्व मित्रांनी त्याला असं गोल रिंगण करून मधून ठेवलं. सर्व मित्रांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, अरे वेडायस का? काय गेलं तुझं? जमीन गेली म्हणून रडू नको, गाई ढोरं गेल्या म्हणून रडू नको. अरे तुझं काहीच गेलं नाही. आम्ही 6-7 मित्रांनी त्याला अशी मिठी घातली. अरे भल्या माणसा, तुझं काहीच हरवलं नाही, तू वाचला. आमच्यासाठी सर्वात महत्वाचं ते झालं. तुझ्या परिवारातलं तुझं लेकरू थांबलं, तुझी आई थांबली, तुझी पत्नी थांबली, हे सर्वात मोठं झालं. त्याच मिनिटाला सर्व मित्रांनी त्याला सांगितलं की तुला 3 वर्ष पुरेल अशी सर्व मदत आम्ही देतो. आमचा पैसा तुला वाटेल तेव्हा परत कर. एक मित्राने कोणी 70,000 दिले असतील, कोणी 50,000 रुपये दिले असतील, ज्याच्या ज्याच्या आवक प्रमाणे, कोणी 100, एकानं तर 1,00,000 रुपये देऊन मोकळा झाला. त्याला मी शेवटचा शब्द एकच सांगितलं, पाय पांडुरंगाच्या आशीर्वादानं खूप चांगलं आहे माझं. तू मुलीची फी भरत होता ना, मी उद्या पोरीला फोन पेला पैसे टाकतो. जर असं कोणाच्या मित्रावर संकट येत असेल ना, असं करा की ऐसा कर की घर आवे राम. असं सहकार्य करा. यांना त्यांना पोरे दारवा पिसन बिघाडू नका. यांना त्यांना पोराच्या इमलल्या पुढेच यशन लावू नका. यांना त्यांना लग्नेश्वरातल्या पोराच्या दारवा पिसन नाचाडू नका. 1000 पटी नाही तर जेवढे तरुण पोरं बसते असतील ना, त्यांना हात जोडून विनंती करतो, अरे 30 रुपयांनी इमलनी पुढी ना वरीस भरणा हिशोब काढा. स्वतःला ज्या गरीब समजतस ना, लाचार समजतस ना, विमलचा हिशोब काढा. जगातला श्रीमंत माणसाचा सुद्धा एवढा खर्च नाही, एवढ्या गरीबातल्या गरीबाचा विमलवरती खर्च आहे. 35,000 रुपये किलो आहे ती विमल. 35,000 रुपयानं गरीब खाचस का? गरीब ना पोरे असा बोटमा उडायचं निमलनी पुढे फेकतस का? ज्या असा बोटमा उडायचं निमलनी पुढे फेकतस ना, त्या प्रत्येक वर्गाला एकच सांगणं, आईसा कर, असं कर की तुला बाप अर्धी रात्री झोपेल राही ना, तुला बाप ना हातले फक्त पाहिले, फक्त असा हात लाव बेटा, असा दचकीन उठस बाप. बापले 4-4 पोरी होतात ना, बापले टेन्शन नव्हतं. बापा 2 एकर जमीन होते ना, बापले टेन्शन नव्हतं. पण आज गरमा पोऱ्या लगीन करासारखा होईया आणि पोऱ्यानं लगीन जोडो कसं येण्यासाठी बाप रोज भट्टीमा संसार नावने भट्टीमा बुजाई राहिला. नाना तऱ्हेनं लोके काने फोडतस. चाटूल गाठू लागला का संसार मग लोके कुचक बोलाशिवाय राहतात नाही. काय केलं होतं तुकोबरांनी? या सर्व घटिका पचवल्या होत्या. तुकोबरायांची भागू नावाची पोरगी गल्लीत खेळायला गेली तर गल्लीतल्या बाईने पोकट धरून हाकलून दिलं होतं हो. आणि तीच पोरगी गेली आईच्या कमरेला बिलगली, सांगत होती, आई
शेजारच्या काकूने मला आकलून दिलं. कधी कधी असा प्रश्न पडतो की अरे ज्या तुकोबरायांच्या अभंगांवरती आम्ही 4 चाकी गाडीमध्ये बसतोय, अनाडही काळाचं संकट या अभंगाने आमचं उतरवलं महाराज. त्यांच्या भागू नावाच्या पोरीला बोकोट धरून आकलून दिलं. अरे एक काळ त्यांच्याकडे चांदीच्या लोट्यात दूध पीत होती रे माणसं. तुकोबरायांच्या घरी गडी माणसं चांदीच्या ताटात बसून खात होती. पण मी बोललो ना, आपली परिस्थिती खराब झाली ना, आपलं कोणी सहकार्य करत नाही. या पंकज दादांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात फक्त ऐसा कर की असं करा दादा हो. आपल्या भाऊबंदकीतला असेल, आपल्या रक्ताच्या नाताचा असेल, आपल्या जवळचा असेल, त्याला असं सहकार्य करा. जर कोणी अडचण मध्ये आलं ना, त्याला मदत करा. आपल्या मराठेशाहीच्या ज्या लोकांना गुरमे ना, आम्ही उच्चा घरना आहेत, आम्ही उच्ची जाते, ही लोक एकामेकाला मदत नाही करत. करतात लोक मदत कोणती तुम्हाला सांगू. मी कुठल्या जातीच्या विरोधात नाही बोलत, पण एक सूत्र समजून जातो. जर एखाद्या शिंदीच्या मारवाडीच्या पोरानं जर मार्केटमध्ये दुकान टाकलं ना, शिंदी घ्या, मारवाडी घ्या, वाणी घ्या, ही माणसं जेव्हा मार्केटमध्ये दुकान टाकतात ना, ही ज्यावेळेस दुकानाच्या उद्घाटनाला जातात ना, त्यावेळेस कपडे नाही घेऊन जात, टोपी रुमाल नाही जातस. अहो आपला बांडा तो आमचे बांडा मोठा आहेत आपल्या. वाणी सिंधी लोक, मारवाडी लोक ज्यावेळेस नवीन दुकान एखादा त्यांच्या जमातीतला माणूस टाकतो ना, तेव्हा कपडे नाही घेऊन जात. प्रत्येक जण पॅकेटमध्ये 1000 रुपये घेऊन जातो. आणि त्याने काही एखाद्या त्या दुकानाजवळ असा गल्ला ठेवलेला असतो ना, त्या गल्ल्यांमध्ये जो येतो ना, तो 1000 रुपयाचं पॅकेट टाकतो. काय गरज आहे त्यांना तसं करायची? का करतात ते तसं? की त्यांना माहिती आहे दुकान टाकलं तर हे 2-2.5 महिने चालणार नाही. याच्या अंतःकरणात विकारही नसतो ना आकारही नसतो. या गाठी बेठी, यानाबद्दल कुचक त्यानाबद्दल कुचक, हे फक्त आपल्या मनात राहतं. आणि हे आपल्या मनात राहतं म्हणून आपण जे करतो ना, ते केल्यानंतरही देव का प्राप्त होत नाही. आपण ज्यांना लगीन मग जातच त्यांना लगीन मग चित्तच बाजे कुठं जाल बायल बा. आपण ज्यांना वावर उभा राहतस त्यांना वावरने कपाशी देखील आपण म्हणतो यान कपाशी फुलफुगडी काही जाल बायल बा. आणि मग देव जवळ आपल्याला हात पाय वाकडा करतोय, देवले आपण दोष देतो. देव कधी मनकडे देखत नाही. म्हणजे तू हाते लागून चांगला धंदा काय का? जे झालं ते कर्मनीतीच्या व्यवहारावर फिरतं. तुकोबरांच्या जर पत्नीच्या पायातनं काटा काढायला देव येत असेल ना, तर तुकोबरांनी संसारावरतीही पाणी सोडलेलं आहे. आणि तीच अंतःकरणातली एक जटिल भूमिका की आईच्या ऋणातनं बापाच्या मार्गदर्शनाने एका विचाराने गावात काहीतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे बा, म्हणून दीपक दादांनी हा एकदिवसीय कीर्तनाचा सत्याईंच्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने केलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं नियोजन बऱ्याच दिवसापूर्वी झालेलं होतं. फोनवर बोलणं होत असताना त्यावेळेस ऐकलं काही होतं, आज दिसतं काही आहे. पण त्याच्या पलीकडे एक होतं, जे ऐकलं होतं त्यापैकी काही माणसं हृदयातली होती नाही, पण या माणसावर